बारकी दीदीचा कॉलेज संपायचा टाइम झाला, पण बारकी दीदी अजून आली नाही. बारकी दीदी, बारकी दीदी, बारकी दीदी, बारकी दीदी कुठे आहे तू? घरी यायचा टाइम झाला, अजून आली नाही तू घरी. अरे दादा, मी कॉलेजलाच आहे अजून. ते सरांनी एक्स्ट्रा क्लासेस सांगितले ना, सो आले इथे मी. साक्षी पण माझ्या सोबत आहे, तू नको टेन्शन घेऊ. हॅलो हॅलो दादा, दादा. साक्षी, काय? बारकी दीदी अजून घरी नाही आली कॉलेजवरून. फोन लाव तिला. लाऊडस्पीकर. हॅलो हॅलो साक्षी, ऐक ना, दादाला मी सांगितलंय तुझ्यासोबत आहे एक्स्ट्रा क्लासेससाठी. जर दादाचा तुला कॉल आला तर त्याला सांग की आपण दोघी सोबत आहे. खूप भारी वाटतंय बॉयफ्रेंड सोबत. असा रोमॅन्टिक मौसम, त्यात पाऊस आणि वॉटरफॉल. तिला विचार कुठल्या धबधब्यावर आहे. कुठल्या धबधब्यावरच जान्हवी? खारघर हिल्सच्या इथे खूप भारी वाटतंय ग. बाई तर आमच्या बारक्या बहिणीवर जाम जेवू ना. अशी कशी गेली धबधब्यावर? साल्याला मारून टाकेल मी. माझ्या बहिणीला घेऊन धबधब्यावर जात आहे. मारू नको काही, पोराच्या अंगावर केशी नको फुकटच्या. मी तर घरी चालली होती, मला का आणलं इकडं? साक्षी, तुला साक्ष द्यायला आणले. हे बाई थांबव. तारगाडी चालले, तिला जाऊ दे पहिले. तारगाडी, रिस्पेक्ट. बाईतला आमच्या तारगाडीवर जाम जीव. ही गाडी बघ कशी दिसते. बाबा बाबा बाबा, मॉडिफिकेशन पण झालाय थोडा. तारगाडी लई भारी आहे र. अरे भाऊ, अरे तू काय टाइमपास करत बसले? अरे तिकडे पप्पी पिक करू तो पप्पी. अहो भाऊ, तुम्ही गेल्या धबधब्यावर माहोल बघा. धबधबा वाहतोय, पाणी वाहतोय. मूड कुणाचा पण होईल. रोमॅन्टिक मूड व्हायला किती टाइम लागतोय? कचकन गेल भाऊ, तुम्ही चला पटकन. ना रेड बुल, पोराने एनर्जी पाहिजे भाई स्टार्टिंगला. रेड बुल म्हणजे अरे पोरा भाई, एनर्जी तर पाहिजे भाई. तिथं जाऊन जोश तर पाहिजे पोरांच्यात. रेडबुल माग आहे, स्टिंग पाजव. शाळेतली पोरं आहेत का स्टिंग पाजायला? हेल देऊ शकतोय मी. व्हॉट द हेल? काय हेल? अरे रेडबुल पाहिजे बाई, पाहिजे. मी एक वेळेला ऍडजस्ट करीन, पण ते ना ऍडजस्ट करणार ना. तू समज ना, मी येईन तुझ्या पाठी. आपण दोघं काय करणार तिथं जाऊन? त्याने आणली पोरा, मग पण बाई पोरा ऍडजस्ट करणार नाही. ब्रीदर रेडबुल बाई पोरान पाहिजे. काम झाल्यावर देईल. आज स्टार्ट पहिले चल, माझ्या बहिणीच्या लवरला मारील मी. बरं, माझी काय चुकी ना, मी फक्त टाइमपास करत होतो दादा. पडल्या मॉल पडल्या तिकडे जायचं ते. अरे यार जान्हवी, फोन उचल. इथं एक एक चित्र दिसत आहेत ना, सगळे चित्र वाच का. माझी बहीण जिथं दिसल ना, तिच्या बॉयफ्रेंड डायरेक्ट कापून टाका. हॅलो जान्हवी, तू आहेस तिथून निघ पटकन. तुझा दादाला पकडायला तुला शोधतोय तो. काय? दादाला कोणी सांगितलं? हे बघ, मला सगळं सांगायला टाइम नाहीये. हे बघ, तू काहीतरी कर प्लीज. मी करू? काय करू? साक्षी, हा? काय आला? काय नाही. बारक्या दीदीचा फोन होता. नाही नाही.
तिचा नव्हता फोन. फोन ला बघू तिला. फोन मध्ये बॅटरीच नाहीये, डेट झालाय पूर्ण. यायला तर हे विनायकच्या याच्या बहिणी मला चापटी घालायला लागतात. यो तिकडे मस्त मजा मारत असेल. हे धंदे करायला येतं तू. लाज नाही वाटत? कॉलेजचा खोटी बोलून येतं. जो एरिया कव्हर करायचा राहिला आपला यो बघू आणि नंतर पुढचा बघू. ती का रेड बुल पिणार दिसता तुला? त्या बाजूला मला चेत्री दिसली. मला मारेल त्याला. चल जाऊ. विनायक विनायक थांब ना थोडा. अरे मॅटर झाला थोडा. काला अरे विनायक हा पोरा बियर मागतात रे. हा अरे बियर अरे बियर अरे बियर रेडबुलच्या गोष्टी ठरल्या होत्या. ओनो मला रेडबुलच्या गोष्टी ठरल्या होत्या. रेडबुल अरे रेडबुल मला पण रेडबुल बोललो ते. अरे अचानक फक्त बियर पाहिजे. बियर का माझी इथं लग्न आहे, माझा इथं वारात आहे. हा माझे नाही मित्र. अरे तुझं नाही. अरे बाबा बाबा आता तुझ्या नाही. आता तुझी गरज संपली. तुझा नाही मित्र. माझे मित्र कधी रेडबुल बिडबुल नाही मागत, लक्षात ठेव. माझे मित्र येतील डाल भात खातील ना गप जातील घरी. गोली ना पोरा. पैशाचा विषय नाही. पैशाचा विषय नाही. पैशाचा विषय पैशाचा नाही. विषय नाही. पोरा पैशाचा मेहनत विषय येतात. झाड्या खोपच्या मुस्तान तिकडे बहिणीला आम्ही पण जातो. मी रेडबुल ऐकलं, मी रेडबुल द्यायला तयार आहे. मला नाही जमणार. मी पुरं काय विनायक का पद्धत आहे काय यार? विनायक या खिशातलं पैसे द्यायचं का? जान्हवी, दादा चांगले पांग पेडलेस तुझ्या भावाचे. कॉलेजचं नाव सांगून तू इथे येते. एक्स्ट्रा क्लासेसचं नाव सांगून तुझ्या भावाला फसवते तू. आ हेच तुझ्या भावाने संस्कार दिले का तुला? सॉरी दादा, चुकलं माझं. का दबदब्यावर लपडी करायला या अशा शेंबड्या पोरांसोबत का? अरे दादा चांगले पांग पेडलेस तू जान्हवी. तुझ्या भावाचे चांगले पांग पेडलेस. अरे दादा चुकलं. सॉरी दादा, चुकलं माझं. माझ्या बहिणीला संस्कार द्यायला काय कमी पडलं? अरे माझी बहीण एक्स्ट्रा क्लासेसचा गोरी तर लपडी करायला आली. सॉरी दादा, सॉरी सॉरी. जान्हवी, मी तुला जेवढे संस्कार केले त्याचा 1% पण तुला आठवत असेल ना? माझी शपथ घे. माझी शपथ घे जान्हवी. डोक्यावर हात ठेव न बोल. दादा, दादा मी चुकलो. मी चुकले. दादा, दादा मी चुकले. मी परत असा कधीच करणार नाही. मी नाही असं परत कधीच करणार. दादा मी अशा शेंबड्या पोरांच्या कधीच नादी लागणार नाही. बोलायचं परत कधी नादी नाही लाग. मी कॉलेजची खोटी कारण सांगून लपडी करणार नाही. मी कॉलेजची खोटी कारण सांगून नाही. माझ्या दादाला फसवणार नाही. दादाला नाही फसवणार. तुम्ही कोण? तू कोण? जान्हवी तू ओळखतेस? नाही. अरे सॉरी, तुमचं चालू दे. मला वाटलं माझी बहीण आहे. काय भाई? नाही नाही, मला वाटलं माझी बहीण आहे. इट्स ओके, एन्जॉय. काय एन्जॉय? मला वाटलं माझी बहीण. ओके ओके.
पारखी दीदी, पारखी दीदी. माझी बहीण तिथं पोऱ्यासोबत आले पळून, इथं धबधब्यावर फिरते ती, तिला स्वतःच सोडून तुम्ही हे धंदे करता. भेंडी पोरा यायला तयार नाही वरती. पोरं आल्यात बाई, माहोल जमलाय. तुझ्या बहिणीला पण इकडेच भेटला. पोरा आता मॉल मध्ये भांडणं आले तर मॉल मध्ये कशाला प्यायला बसली असती. तुझ्या बहिणीला पण इकडे डोंगरावर जायचे. त्याचा पोरांचा पण असा मूड बनते प्यायचा. अरे थांब थांब. पारखी दीदी, पारखी दीदीचा फोन. हॅलो. पारखी दीदी कुठे आहे? हा अरे मी घरी पोचली. तू कुठे आहे? घरी पोचली. इथं मी कामासाठी आले. हा हा ये लवकर ये घरी. हा आलो. तू खोटं कशाला बोलली? अरे जर दादाला मी खोटं बोलली तर दादा घरी जाईल ना लवकर, मग मी जाऊ शकते ना. पारखी दीदी माझ्याशी फोनवर बोलत होती तेव्हा मला पाण्याचा आवाज आला. 4 दिवस झाले घरात पाणी नाही. पाण्याचा आवाज आला कुठून? म्हणजे भाई थांबले कशाला? पारखी दीदी, कुठे पारखी दीदी? दादा ही विनय खरंच पारखी दीदी? अरे हो. विश्वासघात, पावसाच्या दिलाचा चिरचिराट. पावसाच्या दिलाचा चुरा, पावसाचा घोर अपमान, पावसाची इज्जत दिन डवल्या उधळण्यात आलेली आहे. माझी आहे अजून 2च घरान. आता एक नवीन घेतले थार रॉक्स. अजून 5 गाड्या घराण्यात. ऑडी, BMW, मर्सिडीज. उन्या पाहिजे का तुला गाडी? बाई तारवाला तिथे भेटला. तारवाला थोडा काला आहे पण ठीक आहे. अरे थोडा, अरे डांबऱ्यासारखा काला आहे.